आमचा मित्र भेटला, त्याच्या घरी गेलो तर त्याच्या वडिलांनी जास्त इच केलं थोडस. आलात का बाळू महाराज? हो हॅलो. तुम्हाला माहित आहे का? म्हणलं काय? आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही वारी करतो. त्याच्या पोराला म्हणलं मला काढून देवा लवकर, मथर लय टकटक करायला तुम्ही. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, पुन्हा कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हो. हे वारी करते मी पाकिस्तानी आहे का? ते म्हणलं महाराज आमच्या आजोबाला नादाचे वय, असं घरी कोणी महाराज आले की सांगायचं. मी म्हणलं तुझ्या आजोबाला एक औषध देऊन हे बंद करू का? ते म्हणलं आता लोक एकाही महाराजांनी दिलं नाही. मी म्हणलं ते नसन दिलं, ते आजोबाला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रकिले म्हणून. मुद्दाम थांबलो. म्हणलं बाबा किती वाऱ्या केल्या, काय इशिक झाल्या, वडिलानं इशिक केल्या. आणि म्हणलं तुम्ही बंद काऊन केल्या? नाही म्हणे महाराज केल्या इशिक. म्हणलं याच्यानंतर पांचटवाणी सांगा जाऊ नका कोणाला. वारी ही प्रकरण भगवान शिवशंकराचं आहे, त्यानं सुरू केल्यामुळं आपल्याला करता येतात. कधी कधी त्याचं नाव घेत जाय. त्यानं त्याच्यानंतर बोलायला बंद केलं. औषध चांगलं असल्या गुण येतो. औषध चांगलं पाहिजे, आणि औषध चांगलं असून पुन्हा टायमाला दिलं पाहिजे. मला एकदा डॉक्टरने इंजेक्शन दिलं, तुम्ही नाही अंगावर घेऊ नका. मला एकदा डॉक्टरनं इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दुखलंच नाही. तर डॉक्टरला म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलं नाही. ते म्हणले आपला हातच नरम आहे. मी म्हणलं पुन्हा एक द्या ना. ते म्हणले रिॲक्शन येत असते. पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का दुखलं नाही. अंगात टोचलंच नाही, धोत्राच्या कष्टातच आणलं. कसं दुखन मला सांगा वरती, आहे का नाही? त्याच्या आजोबाला इंजेक्शन चांगलं दिलं मी, त्यानं पुन्हा टकटकीत बंद केली. वारी हे प्रकरण शिवजींचं आहे. भजनी परंपरा शिवजींची आहे. म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं तिथला उद्धार करावा. अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, मग धन घरी आणलं. याचा दुसरा एक अर्थ आहे, आपल्याला अनायासे प्राप्त झालेले द्रव्य चांगल्या कामात खर्चिलं तरच पचत, नाही तर ते पचत नसतं. तुम्हाला एक माहिती आहे का, बिना कष्टाची आलेली संपत्ती लेकरा बाळा जीव देत नाही. बिना कष्टानं आलेली संपत्ती बायकोचा स्वयंपाक खाऊ देत नाही. आणि जी संपत्ती बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही, ती संपत्ती वाऱ्यासारखी उडून जाती. मग यायला नाशिकला इटा उचलायला जावं लागते, मुंबईला गटार उपसायला जावं लागते. म्हणून किती बी श्रीमंत देवानं करावं, पण पप्याच्या माईन केलेला स्वयंपाक खाला जात जावा, त्याला म्हणत असते श्रीमंत. ती भाकरी करून याची वाट पाली, साऱ्या चपात्या वाळून गेल्या. मग ह्यो भंगिऱ्या 1:30 वाजता आला, एक बूट हरपून, एकच बूट त्याच्या पायात. हराम खोरा, तुला पापाची आलेली संपत्ती अशी गमवतो ना आलाय का? तुला लेकरा बाळात जी संपत्ती जेवू देत नाही. महाराज विटेवरचा मालक आहे महाराज, तो विटेवरचा मालक आहे. तशीच संपत्ती सासवली. एक दिवशी भगवंताचं आवडीनं भजन करीत 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 ते वारकरी निघाले. पंढरपुरातल्या मालकाला रात्रभर झोप नाही. विटेवरच्या मालकिनीने विचारलं, मालक का जागेत? अगं माझा एक वारकरी जीवनभर माझं आवडीनं गुण गातोय ग, त्याची परिस्थिती नाजूक आहे. मालक रात्रीच्या 2 वाजता जर तुम्ही त्या वारकऱ्यासाठी रडत असाल तर मग तुम्ही का करत नाही त्याच्यासाठी काही? करू का ग? करा ना मालक, करा ना. विश्वकर्मा महाराजाला बोलून घेतलं आणि विश्वकर्मा महाराजाला भांडार दाखिलं. महाराज ह्या गोदामात सोनं पडलं, ह्या सोन्याचं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. आणि गाव सोन्याचं केलं. गाव ठराविक लोकांना सोन्याचे आहेत, पण हे वारकरी किती मोठा आहे पुढचा ऐका. अर्बुजादी टन सोनं शिल्लक उरलं. 10 क्विंटलाचा 1 टन का प्रकाश व्यापारी आहेत ते दाणा मार्केटचे. शेनगाव मधलं बाळासाहेब आमचं आवडीचं घर आहे.
रात्री बारी किती वाजता गेलं की हायक जेवायला म्हणेल खरं डॉक्टर साहेब आवडीचं घर. पैसे लय असतात पण हॉटेल जेवल्यावर तुमचे कॅमेरे पाहतात ना, मग इथं ठासून बोलता येत नाही. भानगड ती अशी हवाच जाती मंगन. हा तुमच्या कॅमेऱ्यात महाराज गवसाल्या चालू कीर्तनात तर म्हणीन गुरुजी एखादा ए काय बोलतो तू पांचटा, तुला तर आम्ही फल्यान धाब्यावर पाहिलं होतं. मग हे चोर पंक्चर होते. दुकानात गेल्यावर शिद्र गवसन दारा पुढे गाडी राहिल्यावर हवा राहीन, हे चोर पंक्चर असं नाही. सात्विक अन्न खायचं आपण. वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही यात्रेला गेले तिथं काय आपली सासरवाडी थोडी असती, जेवावं लागेल तशी काही पण नाही. पण ज्या गावात आपण कीर्तन केलंय ती माणसं जर आपल्याला रांगोळी लावून जेव घालीत असतील आणि तिथं जेवत नसेल आणि त्या पाकिटावर जर वाशिमला धाब्यावर जेवत असेल तर पैसे देणाऱ्याला पण पाप आहे. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. तुम्हाला सुद्धा पाप. आम्हाला तर कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला कळणार नाही, पण याच्यातला अर्ध पाप तुम्हाला पण. विठाला विठाला अर्बुजादी टन सोनं उरलं, काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा, मसनवाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. महाराज कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरतच नाही म्हणून मसनवाट्यात समन नाही. पुण्य संपल्यावर लात घालते ते खाली येतं पुन्हा सोयाबीन कापायला. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं की बँकेत कोणाला किंमत आहे? ज्याच्या खात्यावर पैसे त्याला का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला? ज्याच्या खात्यावर पैसे ते बिना बुटाचा बी जाऊ द्या तरी मॅनेजर म्हणतं या काका या 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 काका या. आणि अंगठ्यान ब्रासलेटन लॉकेटन सोन्याचा करदुडान आणि गाडी 70-80 लाखाची एक सोमळ्या गेला. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं पण नाही. हो. आणि एक मथारा आलं शेतातून बनेलीच होतं. नातीला दवाखान्यात नेलं तर सिजर झालतं. 50-50 हजार पाहिजे होते. तसंच उसाल पाणी भरून आलं. बुट पाय भरलेले, बुट कशाचे? घोट्या पस्तोर पाय भरलेले. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर खुर्ची सोडली. काय काका 50-50 हजार पाहिजे. बरं ती कुंचली पाणली लिहिली. मथाऱ्याचा अंगठा घेतला. कॅशियरला म्हणला इकडे येऊन पैसे दे. आणि पुन्हा मथाऱ्याला सांगितलं रस्त्यात गाडी उभी करू नका. मोटरसायकल त्याच्या नातवाला सांगितलं चोट्टे हाणतील. संधीशी दवाखान्या लोक गाडी दी. जिथं सून भरती करेल तिथं, त्याची सून जिथं भरती करेल तिथपर्यंत. इकडची भाषा आहे ती. आणि हे 80 लाखाच्या गाडीवालं इतकं पेटलं. ते म्हणलं फाटक्या कपड्याचं मथारा आलं आणि त्याला लगे रस्त्यानं गाडी उभी करू नको, दवाखान्यापासून सरळ जाण, जवळ आणून पैसे दिले. माया अंगावत एखाद्या कोटी रुपयाचं सोनं आहे. ते म्हणले साहेब आपल्याला काही पैसे नाही. म्हणले पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. तू मोठ्या गाडीत आला सुंबळ्या पण तुझ्या खात्यावर रुपड्या नाही ना. तसं वरी इंद्राच्या अमरपुरीत राहण्यासाठी खात्यावर पुण्य लागतंय. पुण्य आणि पुण्य संपलं की लाथ आणतेत का. हा इतक्या जोरात की पुन्हा कोण्याच दवाखान्यात ऑपरेशन होत नाही त्या कमराचं, काढून देतात. म्हणून मसन वाटा नाही. पण वार करायला गाव सोन्याचं, मसन वाटा पण सोन्याचा. ते कोणाला दिसत नाही. माणसं लय नंबरी झाले हो. मसन वाट्यातली इंगल कापून एक जणांनी म्हशी खाली लावली. हो इतकं पोट्ट भारी. आणि त्याच्या पोराचं नाव शाहूराव. आणि त्या शाहूनं त्याचं नाव शाहू. आणि इंगल कापले आरापतीनं आणि म्हशी खाली. हो आणि बापाचं नाव धर्म. वारं आलं तिन्ही म्हशी पत्रान कापल्यान मेले. मसन वाटेतले इंगल नेत असते. इतके काही काही पानचित लोक. तर सोन्याचा मसन वाटा असलं ह्या तर सोयाबीन कापायला जाचत नाही. मसन वाट्या सगळं सोन्याचं. दृष्टांत संपला.
माझ्या देहूतल्या मालकांनी तुकोबारायला विचारलं, देवा हां पुन्हा सांगतो ऐका ऐका, ज्याच्या बायकोच्या साडीला हिरे होते का, हिरे होते ना, ती सुदाम देवाची भाऊजई होती. आणि ते सुत्तीचा नवरा सुदाम देवाचा भाऊ. मग ज्याची स्तुती करीत होती ती केदारबुवा मेलन, ते त्याचा जीव गेल्याचं निमित्त झालं आणि ते मेलं. सारी संपत्ती त्याची लुटली, यालाही लुटलं. मग हे न याची बायको कुठं बसले माहिती आहे का, जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला, जोगवा मागायला, जोगवा मागायला. कोणाची स्तुती करीत होते, माणसाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नराची माणसाची स्तुती केली, मोठा झाला, पण बोंबलत इतका मातुड्यात गेला, पुन्हा ती गरिबी लिहिता येत नाही. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. गाव तर सोन्याचं, पण मसनवाटा पण सोन्याचा झाला. तुकोबारायने देवाला विचारलं, देवा का? ठस 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 अंतःकरणातून उमाळा दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि तुकोबारायच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबाराय, द्वापार युगात आवडीनं माझं गुण गायलं, त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव, म्हणून आवडीनं गुण गायलं. याच्याकरता त्याचं गाव सोन्याचं. मग आवडीनं गुण गाणाऱ्याचं गावही सोन्याचं करतोस आणि मसनवाटाही सोन्याचा करतो. इतका आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे, मग मला तरी दुसरं देतोच कशाला? आवडीनं गुण गायलं सुदामदेवानं. पृथ्वीवर जितके देश असतील, या सर्व देशात जर गाव सोन्याचं कोणाला भेटलं असेल तर अगोदर वार करायला तो वारकरी सुदामदेव. महाराजा दोन देवायचं गुण गाचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरीतल्या मालकाचं. उपास सुद्धा मर्यादित धरायचे. प्रदोष असेल, सोमवार असेल, एकादशी असेल आणि 5 पर्वण्या येतात. त्याच्यापैकी महाशिवरात्रीची एक पर्वणी आहे. उत्तम उत्तम शिवरात्री 5 पर्वण्या आणि हे 24, 29 आणि अर्ध उपवास सोमवार आणि प्रदोष. हे पुराणानं दाखवून दिलेली उपवास. यायले नादे लवंगावर मंगळवार धरी ती, लवंगावर मंगळवार आणि खडी साखरेच्या खड्यावर बुधवार. वा 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 वा. आणि पिना पारडा पप्याच्या बापाचा. कोण सांगितलं तुला लवंगावर मंगळवार धरायचा? हा, उपासानं इतकी तापली, इतकी तापली, सासूल नीट बोलणं, सासऱ्याला नीट बोलणं, पप्याच्या बापाला छटकेच हाणायची. काय बाई, कशाला आगावपणा करते मायाच्या तुरा. हो न कस्तुरे मंजुळे, चुकीचे काम आहे, चुकीचे. जाऊ दे, काय करायचं आपल्याला. माणसाला चांगलं आवडत